खालिद जो झाला आहे त्या पूर्ण चित्रपटामध्ये, त्या खालिदची भूमिका करताना तुम्ही ज्यावेळेला कास्टिंग केली त्यावेळेला तुम्ही मुलाला का निवडलं तिच्यामध्ये? नाही, ती प्रक्रियेतूनच झालेलं आहे ते. बरं. त्या खालीसाठी खूप साऱ्या मी कास्टिंग बघितल्या. हां. आणि त्यांनी पण जसं मी या चित्रपटाला 3 वर्ष दिले, त्याने संपूर्ण 1 वर्ष दिलं त्या फिल्मला. बरं. म्हणजे मी मजाकमध्ये त्याला म्हणतही होतो की यावर्षी तू नापास झाला चालेल, पण तू बाबा खालीद पेल. खालिद करताना पास झाला पाहिजे असतो. पास झाला पाहिजे. आणि मग तुम्ही पास केलं की नापास केलं त्याला? नाही, मी पेक्षा प्रेक्षकांनी सांगावं मला वाटतं की तो खालीद वाटतो की नाही वाटत, त्याच्या प्रक्रियेत त्यांनी द्यावं. मला तरी वाटला खालिद. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याला सुरमा भरला आहे आणि ज्या स्वरूपात त्याने ॲक्टिंग केली आहे, मानलं पाहिजे. म्हणजे निश्चितच त्याच्यातला खालिद बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितच केला. पुढचा टप्पा म्हणजे तुमचा अगदी पहिल्यापासून खिचासारखा असेल किंवा तुम्ही ज्या ज्या पद्धतीची निर्मिती करत आलेला आहात त्याला एक सामाजिक आशय आणि अगदी चित्रांमध्ये पण, तुमच्या चित्रामध्ये पण सामाजिक आशय आहे प्रत्येक चित्रामध्ये. पुढचं असं काय करावं जे समाजाला आपण सामाजिक भान देऊ शकतो, असं एखादी काही निर्मिती करण्याचं डोक्यात आहे का? नाही, आहेत ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी मुद्दा तोच म्हटलं की टू फाइंड अ प्रोड्युसर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही फिल्म संपली आणि तो स्ट्रगल आहेच. स्टुडिओज, प्रोड्युसर, ती गोष्ट घेऊन जाणे. फक्त मला असं वाटतं आता एक सोपी होईल की लोक की याच्या पहिला आपण खालीद बनवला आणि ती प्रक्रिया चालूच राहते. प्रत्येक डायरेक्टरला काही ते हे नाही आहे. आता तुम्ही प्रोड्युसरबद्दल म्हणतात, तुम्ही जे अमेरिकन प्रोड्युसर तुम्हाला मिळाले, मी असं ऐकू नये की त्यांच्याबद्दल अनेकांनी म्हटलं की हे भारत विरोधी आहेत, हे भारतामध्ये फूट पाडू इच्छित आहेत किंवा हे हिंदू धर्म विरोधी आहे, अशा स्वरूपाची त्यांच्यावर टीका झाली असं मी ऐकलं. हां, त्यावेळेस ते बातम्या लोकांनी बनवल्या. त्याचा परिणाम तर होत असेल काय? नाही, निश्चित होतं. कारण की त्यांनी फार चांगल्या विचारांनी बनवलेली फिल्म. म्हणजे एक चांगला सब्जेक्टला घेऊन आणि विदिन 2 days या 3 days मी ज्यांना भेटलो तर लगेच त्यांनी हो म्हटलं की आपण बनाते नाही काय. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला, मी त्या लेवलवरती फिल्म बनवली आणि त्यांनाही माहीत आहे. फक्त हा जो घोळ झालेला आहे, पण ते नाही, दे ऑल्सो हॅपी. ही फिल्म आता OTTला आलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.